FM 89.6 मेगाहर्ट्झवरून आपण ऐकत आहात. नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, कृषी विज्ञान केंद्र सांगवी, रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनीचे कार्यक्रम. श्रोतेहो, दारव्हा तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र सांगवी, रेल्वे या ठिकाणी प्रशासकीय इमारत उद्घाटन आणि खरीप पूर्व मेळावा या कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री माणिकरावजी ठाकरे, अध्यक्ष नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, तसंच माजी मंत्री महाराष्ट्र राज्य. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर शरद गडाख, कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय डॉक्टर सुब्रता कुमार रॉय, संचालक अटारी पुणे, डॉक्टर शाकीर अली, प्रमुख शास्त्रज्ञ अटारी पुणे. ऑनलाईन पद्धतीनं जुळलेले माननीय डॉक्टर राजवीर सिंग, उपसंचालक कृषी विस्तार, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली. डॉक्टर SR काळबांडे, अधिष्ठाता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. डॉक्टर संजय भोयर, सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. डॉक्टर नितीन कोष्टे, प्रमुख विस्तार शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. डॉक्टर अंजली गहेरवार, सहयोगी अधिष्ठाता जैवतंत्र महाविद्यालय यवतमाळ. श्री मनोज कुमार ढगे, जिल्हा कृषी अधिकारी यवतमाळ. श्री देशमुख, जिल्हा व्यवस्थापक महाबीज यवतमाळ. श्री प्रवीण भाऊ सावरकर, सचिव कृषी विज्ञान केंद्र अकोला. श्री राहुल भाऊ ठाकरे, संचालक कृषी महाविद्यालय दारव्हा. श्री अतुल भाऊ ठाकरे, संचालक कृषी विज्ञान केंद्र सांगवी, रेल्वे. डॉक्टर नंदकिशोर हिरवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सांगवी, रेल्वे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कृषी महाविद्यालय दारव्हाचे संचालक राहुल भाऊ ठाकरे यांनी केलं. भारताचे पहिले कृषी मंत्री आदरणीय पंजाबराव भाऊसाहेब देशमुख, तसेच हरित क्रांतीचे प्रणेते आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि जे आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून थोड्या वेळानंतर दिल्लीवरून आपल्याला जॉईन होणारे डीजीजी साहेब, राजवीरजी सिंग साहेब, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय माणिकरावजी ठाकरे साहेब, उपस्थित असलेले व्हाईस चान्सलरजी गडाख साहेब, अटारीचे डायरेक्टर रॉय साहेब, काळबांडे साहेब, भोयर सर, डॉक्टर अंजलीजी, शाकीर अली साहेब, धांगे साहेब, दुर्गे साहेब, उपस्थित इथे कोष्टी सर, देशमुख साहेब, प्रवीण भाऊजी सावरकर व उपस्थित मंचकावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, उपस्थित सर्व शेतकरी बांधव, उपस्थित सर्व या केव्हीकेतील सर्व कर्मचारी व उपस्थित सर्व नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ येथील सर्व कर्मचारी. आजच्या या प्रशासकीय भवन व शेतकरी निवास उद्घाटन सोहळा आणि खरीप पूर्व शेतकरी मेळाव्याकरिता उपस्थित आपण सर्वांचे मी पुन्हा मनपूर्वक इथे शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला बरेच दिवसापासून आपल्याला म्हणजे जवळपास 1 वर्ष झाले ही बिल्डिंग आमची इथे उभी होती, पण काही कारणामुळे आम्हाला तारीख मिळत नव्हती उद्घाटनाची. पण आज ती तारीख आली आणि आज आपण या प्रशासकीय इमारत आणि निवासी व्यवस्था आहे त्याचं आज आपण इथे उद्घाटन केलेलं आहे आपल्या सगळ्या समस्त. तसंच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृद्ध करण्यासाठी खऱ्या अर्थाने तांत्रिक, आधुनिक, शास्त्रीय व योग्य मार्गदर्शन मिळवण्याकरिता माननीय माणिकरावजी ठाकरे साहेब मार्गदर्शनाखाली व श्री अतुल ठाकरे यांच्या अथक प्रयत्नाने 4 जुलै 2016 कृषी विज्ञान केंद्रास परवानगी मिळाली. केव्हीके प्रमुख व इतर शास्त्रज्ञांनी भरती 2018 मध्ये व इतर सहाय्यकांची भरती 2021 मध्ये करण्यात आली. या ठिकाणी आपण बसला आहात, ही जागा डोंगरा असताना सुद्धा अनेक विकास कामे करण्यात आली, जसे की विजेची सुविधा, बोरवेल, इथे पाण्याची व्यवस्था नव्हती, जवळपास 1 किलोमीटर वरून आम्ही इथे पाणी घेऊन आलो. इथे विहिरीची व्यवस्था, 50 लाख लिटर क्षमतेचे शेततळे, संपूर्ण क्षेत्र सपाटीकरण, कच्च्या रस्त्याची निर्मिती इत्यादी. या ठिकाणी 6 ते 7 फूट खड्डे खोदून त्यामध्ये माती भरून आपण जी तुम्ही फळबाग पाहिली आहे ती पूर्ण आम्ही पिकवलेली आहे. कृषी विभाग यवतमाळ यांच्या सहकार्याने पॉली हाऊस, शेडनेट ची उभारणी इथे करण्यात आली आहे. आत्मा यवतमाळ यांच्या सहकार्याने सामाजिक रेडिओ केंद्र कृषी संजीवनी उभारणी करून शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. या ठिकाणी रेशीम कीटक संगोपन गृह, जैविक प्रयोगशाळा, जैविक खत निर्मिती इत्यादी उपलब्ध आहे. केव्हीके द्वारा चना, तूर या पिकांचे वाणांची निर्मिती करून शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच शेळीपालन, गांडूळ खत आणि गोपालन युनिट उभारणी करण्यात आली आहे. 2018 पासून आजपर्यंत 800 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शेतांवर 80 विविध प्रयोग चाचण्या घेण्यात येऊन 300 पेक्षा जास्त शेतीवर पीक प्रात्यक्षिक घेण्यात आली आहे. तसेच केव्हीकेच्या मार्गदर्शनामुळे श्रीमती येवले ताई यांना मशरूम चॉकलेट निर्मितीकरिता प्रेरणा पुरस्कार, हेमलता ताई रिठे
आर्नी यांना स्त्री शक्ती पुरस्कार तसेच श्रीमती प्राची मिरासे यांना सेंद्रिय हळद निर्मितीकरिता स्वयंसिद्ध पुरस्कार कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून मिळालेला आहे। तसेच आमच्या केव्हीकेला डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठ आयोजित प्रदर्शनीमध्ये सन 2015, 24 आणि 25 ला उत्कृष्ट स्टॉल करिता सन्मान मिळालेला आहे। केव्हीके पुणे तसेच भुज गुजरात येथील अटारी मार्फत आयोजित कार्यशाळेत उत्कृष्ट सादरीकरण करिता सन्मान करण्यात आलेला आहे। आज रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषद अटारी पुणे यांचे सहकार्याने कृषी विज्ञान केंद्र सांगवी येथील नवीन प्रशासकीय इमारत तसेच शेतकरी निवासाचे लोकार्पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमाच्या द्वारे आज लोकार्पण इथे झालेले आहे। त्यानिमित्त सर्वांचे मी आभार मानतो आणि इथेच मी माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद।